गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आहे आमचा कोकणातला दुसरा दिवस आणि आम्ही आहोत दिव्यागरमध्ये. आम्ही निघालो आहे आत्ता बीचवरती, ते पण रिसॉर्टवाल्यांच्या गाडीमध्ये बसून. रिसॉर्टवाल्यांनी आमचं काम थोडंसं हलकं केलं, आमच्यासाठी गाडी अरेंज केली. तिथे पोहोचताच आम्हाला भेटली ही शाळेच्या सहलीसाठी आलेली छोटी छोटी मुलं. त्यांना बघून ना मला माझ्या शाळेतले दिवस आठवले आणि हेही आठवलं की माझ्या आईबाबांनी मला कधी ट्रिपला पाठवलंच नाही. कारण मी एकटी राहतच नव्हते. कुठेही बाहेर गेली की रडायचे, मला माझ्या आईबाबांकडे परत जायचं. त्यामुळे ते मला कधी ट्रिपला पाठवतच नव्हतं. या मुलांना बघून ना मला खूपच क्युरिओसिटी लागली होती की ते बीचवरती जाऊन काय काय करतात. हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागे मागे गेले की ते बीचवरती काय करतात. आणि मी त्यांचे काही ना मोमेंट्स कॅप्चरसुद्धा केले. आम्ही दोघीच होतो जे खरे बीच एन्जॉय करत होतो. बाकीचे फक्त सनसेट बघायला थांबले होते. पण आमचा डान्स काही थांबत नव्हता आणि आम्हाला पाण्यातून बाहेर काही येऊ वाटत नव्हतं. पण बाहेर उभं राहून ह्यांनी एक चांगलं काम केलं की आमचे छान छान व्हिडिओ शूट केले, जे की खूपच मेमरेबल असतील आमच्यासाठी. आम्ही खूप आतमध्ये पण गेलो होतो आणि बाहेर उभं राहून आम्हाला सगळे बोलवत होते की इतके आतमध्ये नका जाऊ, कारण पाण्याच्या लाटा खूप मोठ्या मोठ्या येत होता. पण आम्ही कोणाचे ऐकणार थोडीच होतो. आम्ही आमच्याच मस्तीमध्ये पाण्यात एन्जॉय करत राहिलो. आणि हा सनसेट बघा ना किती सुंदर होता. हा सनसेट बघून आम्हाला समुद्राच्या बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती आणि आम्ही आमचा डान्स परत सुरू केला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. समुद्राच्या पाण्यामध्ये खेळून मन भरले नव्हते, म्हणून आम्ही रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये आलो. मला काही पोहता वगैरे येत नाही, पण मी ट्राय करत होते की थोडं थोडं स्विमिंग करण्याचं. पण या ट्यूबने माझं काम थोडंसं इझी केलं, ज्याच्यामुळे मी पाण्यात फ्लोट करत होते. मला खूप मज्जा येत होती. आणि या रिसॉर्टचा प्लस पॉईंट म्हणजे स्विमिंग पूल तर होताच, त्यासोबत रेन डान्ससुद्धा होता. स्विमिंग करून झाल्यानंतर आम्ही रेन डान्ससुद्धा एन्जॉय केला. दॅट्स द एंड ऑफ द व्हिडिओ. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या सिरीजचा लास्ट व्लॉग पण लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. गुड नाईट फ्रेंड्स.